सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। खरं तर इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत त्यांना भाषणामध्ये काही सांगण्यापेक्षा आपण सर्व शिक्षक शिक्षिका किंवा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीतून त्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्या सोबत असं आपलं शिक्षक म्हणून वर्तन असलं पाहिजे किंवा असं आपलं त्यांच्या सोबत एक अटॅचमेंट बॉन्डिंग असली पाहिजे, ज्यामध्ये आज गणवेशात आलेल्या मुली उद्याच्या खरोखर सावित्री कशा बनल्या पाहिजे किंवा त्यांच्याकडे त्यांची वाटचाल सावित्री म्हणून पुढे गेली पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। त्यामुळे मी आज यांच्या समक्ष भाषण करण्यापेक्षा माझ्या सहकारी शिक्षक शिक्षिकांना सांगू इच्छितो, समाजामध्ये एक गोष्ट रुजलेली आहे, जो कोणी भाषण करतो मग तो नेता असेल, अभिनेता असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, तो स्त्री आणि पुरुषाची तुलना करतो आणि आपले भाषण सुरू करतो। ठीक आहे, स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाले असतील याबद्दल दुमत नाहीये, परंतु स्त्रियाच्या पाठीमागे उभा राखलेली जी शक्ती आहे महात्मा ज्योतिबा फुले नावाची, त्यांना सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही। त्या काळी त्यांनी स्त्रीच्या पाठीमागे म्हणजे स्वतःच्या पत्नीच्या पाठीमागे उभा टाकले, ते सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही। नाहीतर सर्वजण एकच गोष्ट म्हणतात, स्त्रिया पाठीमागे आहेत, स्त्रियांवर अत्याचार होतात, स्त्रियांचं ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी जरी असेल तरी तो पुरुष आपल्याला विसरता कामा नाही। म्हणून तुम्हाला आम्हाला तो पुरुष जसा तिचा पती होता, आम्हाला यांचे वडील म्हणून, यांचे भाऊ म्हणून, यांचे सर म्हणून, यांचे गुरु म्हणून यांच्या पाठीशी उभे राहून आपण सर्वजण एक शपथ घेऊया, सर्व शिक्षक शिक्षिकांनी, की ह्या मुली उद्याच्या सावित्री तयार व्हाव्यात, एवढंच मी आपल्या सर्व शिक्षक शिक्षिकांना सांगू इच्छितो। आणि हे जे मुलं आहेत हे महात्मा ज्योतिबा फुले सारखे स्वतःच्या घरातल्या मुलगी असेल, पत्नी असेल, आई असेल, बहीण असेल, सर्वांचा सन्मान करून त्यांना बॅक सपोर्ट देणारे उद्याचे महात्मा ज्योतिबा फुले बनावेत, एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो। पुन्हा एक वेळेस आपणा सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद।